नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण नंबर 7 हिंदी महासागर यामध्ये आपण त्या महासागराची असणारी तर रचना आणि या महासागराचं असणारं महत्त्व याविषयी माहिती आपण आजच्या ह्या पाठातून आपण अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण महासागर तर रचना हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. त्यामध्ये आपण महासागराबद्दल असणारी माहिती, विविध स्वरूपाची आपण तसेच महासागराची असणारी जागतिक तळरचना कशा स्वरूपाची असू शकते त्याची या ठिकाणी माहिती आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर महासागराचे असणारे महत्त्व तसेच अलीकडच्या काळामध्ये या महासागरामध्ये होत असणारे प्रदूषण याविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. प्रथमतः आपण आज या हिंदी महासागराची असणारी माहिती आपण प्रस्तावनाच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. अभ्यासक्रमामध्ये आपणाला हिंदी महासागर तर रचना व सामरिक महत्त्व याविषयीची माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की जागतिक स्तरावरती आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती एकूण 5 आपणाला महासागर आढळतात. यामध्ये पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, अंटार्क्टिक महासागर व आर्क्टिक महासागर यांचा समावेश होतो. जगामध्ये सर्वात मोठा असणारा महासागर म्हणून पॅसिफिक महासागराचा उल्लेख केला जातो. त्या खालोखाल अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, अंटार्क्टिक आणि आर्क्टिक असा क्रम या ठिकाणी लागतो. हिंदी महासागर हा क्षेत्रानुसार पॅसिफिक व अटलांटिक महासागरानंतरचा 3ऱ्या क्रमांकाचा महासागर आहे. हा या महासागराचे नाव हिंदुस्थान व भारत या देशावरून रूढ झाले आहे. एकूण महासागरीय क्षेत्राच्या 20% भाग हिंदी महासागराने व्यापलेला आहे. हिंदी महासागराचा बराच मोठा भाग हा दक्षिण गोलार्धात येत असतो. हिंदी महासागर हा पश्चिमेस आफ्रिका, उत्तरेस व पूर्वेस आशिया तसेच पूर्वेस ऑस्ट्रेलिया व दक्षिणेस दक्षिण महासागर या दरम्यान विस्तारलेला आहे. विविध आपण महासागरांच्या बाबतीत विचार केला तर पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरासारखा हिंदी महासागर उत्तरेस आर्क्टिक महासागरात विस्तारलेला नाही. या महासागराच्या उत्तरेस आशिया खंड असल्याने हिंदी महासागर उत्तरेकडे बंदिस्त आहे. हिंदी महासागर व सभोवतालच्या खंडांचा या वैशिष्ट्यपूर्ण रचनेचा भारतीय उपखंडावरील मान्सून हवामानावर विकसित होण्यावर मोठा परिणाम झालेला आहे. आपल्याला दरवर्षी या महासागरावरून येणारे जे मान्सून वारे असतात त्या मान्सून वाऱ्यापासून आपणाला मोठ्या स्वरूपामध्ये पर्जन्यवृष्टी प्राप्त होत असते. या दृष्टीने हिंदी महासागर हा भारतासाठी, आशियासाठी फार महत्त्वाचा असणारा महासागर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण प्रकरण क्रमांक 6मध्ये महासागराची तळरचना अभ्यासली त्या अनुसरून आपण हिंदी महासागराची तळरचना पण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मागील आपण महासागर तळरचनेमध्ये सविस्तर आकृतीसहित आपण महासागराच्या तळरचनेचा अभ्यास पाहिलेला होता. यामध्ये आपण समुद्रबोड जमीन कशाला म्हटलं जातं, त्याचा विस्तार किती असतो, त्यानंतर जलमग्न रांगा, बेटे, महासागरी खोरी, सागरी खळगे, गर्ता या विविध असणाऱ्या रचनेचा आकृतीसहित आपण माहिती अभ्यासलेली आहे. आजही या पाठातून आपण हिंदी महासागराची असणारी तळरचना कशा स्वरूपाची आहे ही या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. खरं अर्थानं सांगायचं तर हिंदी महासागराची तळरचना अतिशय गुंतागुंतीची आहे. यामध्ये खंडांत जमीन असेल,
समुद्रबोट जमीन असेल, खंडांत उतार असेल, जलमग्न पर्वतरांगा असतील, खोरे असतील, गर्त असतील, बेटे, अशा विविध भूरूपे आपणास पाहावयास मिळतात. या भूरूपांची निर्मिती भूविवर्तनिकी, ज्वालामुखीय किंवा अनाच्छादन प्रक्रियेमुळे होते. या प्रक्रिया जशा खंडीय भागात कार्यरत असतात तशाच त्या महासागरातही कार्य करतात. हिंदी महासागराची सरासरी खोली 4000 मीटर आहे. यात काही सीमावर्ती समुद्र देखील आहेत. अशी साधारणपणे आपणाला महासागराची संरचना तयार झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण सविस्तर अभ्यास करत असताना प्रत्येक प्रकाराची असणारी माहिती आपण पाहूया. प्रथम आपण समुद्रबोट जमीन हिंदी महासागरामध्ये कशा स्वरूपाची आहे याविषयी आपण माहिती अभ्यासूया. तर या ठिकाणी आपण समुद्रबोट जमिनीची व्याख्या आपण सुरुवातीच्या पाठामध्ये अभ्यासल्यामुळे या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही. समुद्रबोट जमीन हा भूखंडांचाच भाग असून तो महासागरात जलमग्न असतो. समुद्रबोट जमीन सामान्यतः वेगवेगळी आखाते, समुद्र, उपसागर व सामुद्रधुनी यांनी व्यापलेली असते. हिंदी महासागराच्या समुद्रबोट जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आपणास विविधता आढळून येते. भारताच्या किनारी भागात समुद्रबोट जमीन बरीच विस्तीर्ण आहे. आफ्रिका व मादागास्करच्या पूर्व किनाऱ्यावर मात्र तुलनात्मकदृष्ट्या समुद्रबोट जमीन अरुंद असून ती इंडोनेशियाच्या किनारी भागात खूपच अरुंद आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत समुद्रबोट जमीन रुंद आहे, तर पूर्व किनाऱ्यावरती अरुंद आहे. समुद्रबोट जमिनीवर भौमिक अपक्षरणाद्वारे कारकांनी वाहून आणलेल्या अवसादांचे आच्छादन तयार होते. हजारो वर्षे साचून राहिल्यामुळे त्यांचे स्थरीत खडक तयार झाले आहेत. यातील काही स्थरीत खडकांचे अवसाद हे जीवाश्म इंधनाचे संभाव्य स्रोत आहेत. आणि हे भाकीत खऱ्या अर्थाने खरे असून आपण भारताच्या पश्चिमेस असणाऱ्या अरबी समुद्रामध्ये आपणास याचे उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला जीवाश्म इंधनाचं देता येते. यामध्ये आपणास मुंबई खनिज तेल क्षेत्र तसेच गुजरातच्या किनारपट्टीवरती भागामध्ये सुद्धा आपल्याला ही जीवाश्म इंधने प्राप्त झालेली आहेत. अशी असंख्य जीवाश्म इंधनं या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. जीवाश्म इंधन म्हणजे काय, तर यामध्ये जी ऊर्जा प्राप्त करून देणारी खनिजे असतात त्यांचा समावेश यामध्ये होत असतो. यामध्ये नैसर्गिक वायू, नैसर्गिक तेल, कोळसा यांचा समावेश हा जीवाश्म इंधनामध्ये होत असतो. अशा प्रकारचे समुद्रबोट जमीन आपल्याला हिंदी महासागराची असलेली आपल्याला आढळून येते. यानंतर आपण संरचनेमध्ये असणारा दुसरा प्रकार जलमग्न रांगा किंवा मध्य महासागरीय रांगा असे म्हटले जातं. हिंदी महासागराच्या तळावरील पर्वतरांगा या सागर तळाच्या विस्तीर्ण खोलगट भागाचे विलगीकरण करणारे जलमग्न पर्वतरांगा होत. हिंदी महासागरात मध्य महासागरीय रांग असून ही मध्य हिंदी महासागरीय रांग म्हणून ओळखली जाते. या रांगेची सुरुवात सोमाली या द्वीपकल्पाच्या जवळ गल्फ ऑफ एडनमधून होते. दक्षिणेकडे मादागास्कर बेटाच्या पूर्वेस ही पर्वतरांग 2 शाखेत विभागली जाते. त्यातील एक शाखा नैऋत्य दिशेला प्रिन्स एडवर्ड बेटापर्यंत पसरली आहे. ही शाखा नैऋत्य हिंदी जलमग्न रांग या नावानेही ओळखली जाते. तर दुसरी शाखा आग्नेय दिशेकडे ॲम्स्टरडॅम
व सेंट पॉल बेटापर्यंत पसरली आहे. ही मध्य हिंदी महासागरीय रांग अनेक समांतर रांगांनी बनली आहे. ही रांग एकसंध नसून ती अनेक ठिकाणी विभंगामुळे खंडित झाली आहे. उदाहरणार्थ ओवेन विभंग, ॲम्स्टरडॅम विभंग इत्यादी. याशिवाय हिंदी महासागराच्या दक्षिण भागात गुगरलेन पठार, मादागास्करच्या दक्षिणेस मादागास्कर पठार व आफ्रिकेच्या दक्षिणेस अगुलास पठार आहे. हिंदी महासागरात भारताच्या पश्चिमेकडे छागोस हे पठार असून ते मध्य हिंदी महासागरीय रांगेपर्यंत पसरले आहे. या पठारावर अनेक लहान मोठ्या बेटांचे समूह आहेत. उदाहरणार्थ अरबी समुद्रातील लक्षद्वीप, मालदीव व हिंदी महासागरामध्ये सर्वात महत्त्वाचं असणारं बेट म्हणजे दक्षिणेस त्याचं नाव आहे दिगो गार्सिया इत्यादी समूह आपणाला या ठिकाणी या जलमग्न रांगामध्ये आढळून येतात. पूर्व हिंद महासागरात म्हणजेच बंगालच्या उपसागरात उत्तर दक्षिण दिशेस विस्तारलेल्या पर्वतरांगेला 90 पूर्व रांग असे संबोधले जाते. कारण 90 पूर्व रांग म्हणजे काय, तर या ठिकाणी 90 अंशाचं रेखांश या ठिकाणी गेलेले असून त्या एकाच रेखांशावरती आपणाला उत्तर दक्षिण दिशेमध्ये असणारी बेटे या ठिकाणी आढळतात. म्हणून या रांगेला 90 पूर्व रांग असं म्हटलं जातं. ही रांग अंदमान बेटाच्या पश्चिमेकडून सुरुवात होऊन दक्षिणेला ॲम्स्टरडॅम व सेंट पॉल बेटाच्या पूर्वेस संपते. तर अशा पद्धतीने आपणास हिंदी महासागरातील असणारे मध्य महासागरीय रांग आपणाला त्याची रचना आपणास अशा पद्धतीने दिसून येते. यानंतर तिसरा प्रकार आपणाला या तळरचनेमध्ये आढळून येतो ते म्हणजे बेट. हिंदी महासागरातील बेटांचा विचार केला असता या ठिकाणी किनारी बेटांचा फारसा उल्लेख केलेला नाही. ऑस्ट्रेलिया, मादागास्कर व श्रीलंका या मोठ्या बेटांशिवाय हिंदी महासागरात अनेक लहान मोठी बेटे व 4 द्वीपसमूह आहेत. ही सर्व बेटे पुढील गटांमध्ये आपणास विभागलेले आढळून येतात. यामध्ये 1 अरबी समुद्रातील बेटे, 2 बंगालच्या उपसागरातील बेटे, 3 ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यालगतची बेटे आणि 4 अंटार्क्टिका खंडाजवळील बेटे अशी या बेटांची 4 विभागणी करण्यात आलेली आहे. तर या 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे. याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी त्यानुसार त्याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. पहिला गट आहे अरबी समुद्रातील बेटे. ही बेटे 2 उपविभागात विभागता येतील. आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळील बेटे व मध्य पर्वतरांग नजीकची म्हणजेच लक्षद्वीप छागोस रांगेतील बेटे. आफ्रिका खंडाच्या किनाऱ्यालगतच्या बेटांमध्ये अर्थातच मादागास्कर हे बेट सर्वात मोठे आहे. त्याचे क्षेत्र 5.9 लाख चौरस किलोमीटर आहे. बहुतांश भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते भूतकाळात मादागास्कर बेट हे आफ्रिका खंडाचा भाग होते. मादागास्कर बेट हे 2 वेळा मुख्य भूमीपासून अलग झालेलं आहे. प्रथम आफ्रिका खंडापासून अलग होऊन ते इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्टाचा भाग बनलेला आहे व नंतरच्या काळात ते इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्टापासून विलग झाले. ते एक संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र आहे. मादागास्कर आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यादरम्यान अनेक बेटे असून
त्यातील दखल घेण्याजोगी बेटे म्हणजे कोमोरो, बेसाज दी इंडिया आणि युरोपा बेट होय. मादागास्कर बेटाच्या पूर्वेस रियुनियन, मॉरिशस व सेशल्स अशी बेटे आहेत. उत्तरेस आफ्रिका शृंगाच्या शेजारी असलेले सोकत्रा हे बेटही प्रसिद्ध आहे. ही सर्व बेटे मध्य हिंदी महासागरीय रांगेच्या पश्चिमेस आहेत. लक्षद्वीप, छागोस पठाराशी संलग्न असलेली बेटे म्हणजे लक्षद्वीप, मालदीव आणि छागोस बेटे. यापैकी बहुतेक बेटे प्रवाळ संचयनातून तयार झालेल्या कंकन द्वीपाच्या स्वरूपात आढळणारे द्वीपसमूह आहेत. प्रवाळ म्हणजे हे समुद्रातील असणारे कीटक आहे. त्याच्या ह्या संचयातून तयार झालेले असे हे प्रवाळचे रांगच रांग बेटांच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येत्यास द्वीपसमूह असे म्हटले जाते. याशिवाय पाकिस्तानच्या किनारी भागात बुंदेल आणि इराणच्या पर्शियाच्या आखातात किश, हिंडोरावी, लावान, सिरी इत्यादी बेटे आढळून येतात. सिंध व बलोचिस्तानच्या किनाऱ्याजवळ काही बेटे आहेत. तसेच इराणच्या पर्शियाच्या आखातातही काही बेटे आहेत. अशा स्वरूपामध्ये आपणास अरबी समुद्रातील बेटांची माहिती आपणाला ही पाहावयास मिळत असते. यानंतर दुसरा विभाग आहे बंगालच्या उपसागरातील बेटे. या गटातील सर्वात मोठे बेट म्हणजे श्रीलंका बेट होय. 90 पूर्व पर्वतरांगेच्या पूर्वेकडे अंदमान निकोबार बेटांचा समूह आहे. त्याच्या दक्षिणेकडे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे बेटांची साखळी आढळते. निकोबार समूहातील काही प्रवाळ कंकणद्वीपे सोडली तर अंदमानापासून सुमात्राच्या किनाऱ्यावरील बेटांपैकी बहुतेक बेटे ही ज्वालामुखी बेटे आहेत. ही सर्व बेटे भूपट्ट बेटे सीमेशी निगडीत आहेत. ही बेटे जलमग्न पर्वतांचे समुद्रसपाटीच्या वर आलेले भाग आहे. तिसरा भाग म्हणजे या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यालगतची किंवा जवळील बेटे. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर फारच थोडी बेटे आहेत. त्यापैकी अशमोर, क्रिसमस व कोकस ही महत्त्वाची बेटे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हिंदी महासागरामध्ये अशा ह्या विभागामध्ये वेगवेगळ्या गटात विभागलेली आपल्याला बेटांचा समावेश आपल्याला दिसून येतो. काही अंटार्क्टिका खंडाजवळील सुद्धा बेटांचा समूह यामध्ये समाविष्ट होत असतो. यानंतर हिंदी महासागर तळरक्षणातील चौथा प्रकार म्हणजे महासागरीय खोरी. सागर तळावरील खोलवर असलेल्या सपाट भागास महासागरीय खोरी असे म्हणतात. यालाच आपण मैदानी सागरी मैदान असेही म्हणतात. जागतिक स्तरावर सर्वच महासागरांचा महासागरीय खोरे असा उल्लेख केला जातो. प्रत्येक महासागरात अनेक लहान मोठी खोरी असतात. खंडीय भागातून आणलेल्या व सागरी भागात निर्माण झालेल्या अवसादाच्या संचयनासाठी ही खोरी अखेरची स्थाने असतात. हिंदी महासागरामध्ये 10 प्रमुख खोरे आहेत. यामध्ये ओमान खोरे, अरेबियन खोरे, सोमाली खोरे, मॉरिशस खोरे, मस्कारेन खोरे, अगुलास नाताळ खोरे, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे खोरे, मध्य हिंदी खोरे व गंगा खोरे असा आकारानुसार क्रम या ठिकाणी महासागरी खोऱ्यांचा या ठिकाणी लावता येतो. अशा प्रकारची खोरे आपल्याला हिंदी महासागरामध्ये पाहायला मिळते. यानंतर शेवटचा सागर तळरक्षणातील असणारा प्रकार म्हणजे सागरी खळगे आणि गर्ता. सागरी गर्ता हा महासागरातील अतिखोल भाग असतो. हिंदी महासागरात अशा गर्ता इतर महासागराच्या तुलनेने खूपच कमी आहेत.
हिंदी महासागरातील बहुतांश गर्ता त्याच्या पूर्व सीमेकडे आहेत. त्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक भूपट्टाच्या रास सीमेवर आहेत. यापैकी जावा सुमात्रा बेटाजवळील सुंदा नावाची गर्ता अतिशय खोल आहे. ही सगळ्यात खोल असणारी हिंदी महासागरातील गर्ता असा तिचा उल्लेख केला जातो. ही साधारणतः 7,450 मीटर याची खोली आढळते. यानंतर दुसरे गर्ता आहे, तिचं नाव ओब आहे. ही 6,875 मीटर खोलीची आहे. अशा ह्या गर्ता हिंदी महासागरामध्ये आपल्याला आढळतात. हे भाग भूपट्ट हालचालीमुळे भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणूनही ओळखले जातात. अशा प्रकारे आपल्याला हिंदी महासागराची संरचना पाहायला मिळत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या पाठामध्ये आपण हिंदी महासागराच्या संरचनेचा असणारा सविस्तर अभ्यास आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. उर्वरित भाग आपण उद्याच्या पाठामधून व्हिडिओमधून द्वारे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.